नमस्कार मित्रांनो, अशोक मामा या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत. ईश्वर सकाळी पेपर वाचत असतो तेव्हा किशाभाऊ वाकवरून परत आलेले असतात. तेव्हा ईश्वर त्यांना आवाज देऊन म्हणतात, किशाभाऊ गुड मॉर्निंग, या इकडे. ईश्वर विचारतो, कुठून येत आहे? तेव्हा किशाभाऊंना काही सांगता येत नसतं आणि ते देऊळ नाक्यावरून येतोय असं सांगू लागतात. तेव्हा ईश्वर त्यांच्याकडे बघू लागतो. तेव्हा किशाभाऊ म्हणता, आता या वयात कुठे जाणार? असंच आपलं हरिनाम हरिनाम करत राहायचं बस. पुढे ईश्वर म्हणतो, बरं मी काय म्हणतो, अहो तुम्हाला म्हटलो नाही का मी तुमच्या गावामध्ये माझे नातेवाईक राहतात म्हणून? त्यावर किशाभाऊ विचारतात, काय? तेव्हा ईश्वर म्हणतो, अहो असं काय करताय, त्या दिवशी बोललो नाही का आपण? तेव्हा किशाभाऊ हसू लागतात आणि म्हणतात, अहो घेतली ना तर विसरतो सगळं, पण आत्ता आठवलं हां. त्यावर ईश्वर म्हणतो, आठवलं ना? तेव्हा ईश्वर म्हणतो, काही नाही, गावाला गाडी चालली होती आमची, बरीच रिकामी होती. त्यांना काही सामान आणायचं आहे ना, तर रिकामीच आहे, जाताय का तुम्ही? जर जायचं असेल तर कळवा मला. त्यावर किशाभाऊ जरा रागातच म्हणतात, का? तुम्हाला आम्ही इथं राहिलेलं आवडत नाही का? आणि पुन्हा मोठमोठ्याने हसून म्हणतात, अहो मजाक करून राहिलो. तेव्हा ईश्वर म्हणतो, बरं बरं, नाही नाही, कसं आहे, तुमचीच सोय होईल ना म्हणून सांगत होतो. तेव्हा किशाभाऊ म्हणतात, नाही कसं आहे ना, इथं पण गरज आहे ना आमची. कसं आहे, भैरवी कामात, अनीश कामात, आणि आता भाऊजी पण कामाला जाऊन राहिले ना. आता घराकडे लक्ष द्यायला कोणी नको का? आता वेणूताई राहिली असती तर मला म्हणली असती, काहून जाऊन राहिला? घरात राहायचं ना. त्यावर ईश्वर म्हणतो, बरं बरं बरं, आणि तो विचारू लागतो, साधारण आणखी किती दिवस मुक्काम आहे? त्यावर किशाभाऊ म्हणतात, हे आपले 3-4 दिवस. आणि ते तिथून जाऊ लागतात आणि हळूच म्हणतात, बरं काल रात्रीचं बोलू नका हां. त्यावर ईश्वर म्हणतो, हे का? नाही नाही. तेव्हा किशाभाऊ तिथून निघून जातात. इकडे भैरवीचा ऑफिसचा कॉल चालू असतो. तेव्हा भैरवी म्हणत असते, व्हॉट, इटली? कोण जातं आहे? नाही, मला काहीच माहीत नाही. माझ्यापर्यंत काहीच आलेलं नाही आहे. मला ऑफिसमध्ये काय झालेलं काहीच माहीत नाही आहे. मी येते का रोज ऑफिसला? मला कसं माहीत असेल? तितक्यात राधाबाईंनी देवपूजा करून भैरवीच्या अंगावर पाणी शिंपडतात. त्यावरती म्हणते, व्हॉट नॉनसेन्स. तेव्हा त्या तिथून निघून जातात. भैरवी म्हणते, आणि काय तुमची फालतू बडबड चालली आहे? एक गॉसिप करण्यापेक्षा ना जरा कामं करा. इटलीला चाललेत. बरं आपल्या महाबळेश्वर साईडचं काय झालं? मला जरा अपडेट द्या. आणि ती फोन ठेवते. राधाबाईंनी म्हणतात, लईच भारी काम करून राहिली तू. तितक्यात डोरबेल वाजते. तेव्हा राधाबाईंनी तिला म्हणतात, जा दरवाजा उघड जा. तेव्हा भैरवी म्हणते, मी काम करतीये ना मामी. त्यावर त्या म्हणतात, मी पण देवाचं काम करतीये ना. तेव्हा भैरवी उठून दरवाजा उघडते. तेव्हा भैरवीची मैत्रीण हर्ष आलेली असते. तिला बघून भैरवी खूप खुश होते आणि तिला मिठी मारते. तेव्हा राधाबाईंनी तिथे जाऊन तिच्या अंगावरती पाणी शिंपडतात. तेव्हा हर्षा म्हणते, व्हॉट द फ्रीक, डिस्गस्टिंग. त्यावर राधाबाईंनी म्हणतात, इंग्लिशमध्ये शिवी नाही द्यायची हां, सांगून ठेवते. मी जर मराठीतून सुरू झाले ना तर पळून जाशील इथून. तेव्हा हर्षा भैरवीला म्हणते, भैरवी काय हे? अगं सिल्कचा टॉप आहे माझा हा. या टॉपवर आहे ना मला पाण्याचा थेंबही चालत नाही, सांग तुझ्या बाईंना. हे ऐकून राधाबाईंनी म्हणतात, बाई? तू मला बाई म्हणलीस? त्यावर हर्षा म्हणते, बाई नाही तर काय, बाईसाहेब म्हणू? जा आतमध्ये आणि मला पाणी घेऊन या. आणि हां, मला ब्लॅक कॉफी हवी आहे, ते पण विदाऊट शुगर. आणि हर्षा जाऊन सोप्यावर बसते. भैरवीला म्हणते, टू हॉट आउटसाईड. ओ बाई, जरा पंखा बिंका लावा ना. तेव्हा भैरवी तिला सांगण्याचा प्रयत्न करत असते, पण ती काही ऐकायलाच तयार नसते. आणि भैरवीला म्हणते, भैरवी प्लीज, तू तुझ्या हॉलमध्ये AC लावून घे, आय रिक्वेस्ट. तेव्हा राधाबाईंनी रागातच येतात आणि तिला म्हणतात, ए भोकणे, दिसत नाही का पंखा चालू येते? त्यावर हर्षा म्हणते, व्हॉट इज भोकणे? एनिवे. आणि ती तिच्या पर्समधून सिगरेट काढते. तेव्हा राधाबाईंनी तिला म्हणतात, ए ठेवते, या भरल्या घरामध्ये सिगरेट चालणार नाही, चांगल्या माणसांचं घर आहे हे. तेव्हा हर्षा त्यांना म्हणते, ओ बाई कशाला आवाज करताय, केव्हापासून सांगतेय, जा आतमध्ये आणि माझ्यासाठी कॉफी घेऊन या. आणि ती भैरवीला म्हणते, भैरवी किती वेळा सांगावं लागतं या बाईला. तेव्हा भैरवी म्हणते, त्या बाई नाही आहेत. त्यावर हर्षा विचारते, मग कोण आहेत त्या? त्यावर भैरवी म्हणते, या माझ्या सासूबाई आहेत.
त्यावर हर्षा म्हणते व्हॉट या, आणि ती वेणूच्या फोटोकडे बघून म्हणते अगं पण तुझ्या सासूबाई तर या आहेत ना, आय मीन होत्या. आणि ती म्हणते एक मिनिट, लेट मी गेस, म्हणजे तुझ्या ह्या दुसऱ्या सासूबाई आहेत का. आणि ती हसू लागते आणि म्हणते सो क्रेझी, सो फास्ट, ओ माय गॉड. त्यावर भैरवी म्हणते हर्षा गप्प बस, या आमच्या पाहुण्या आहेत, अनिशच्या मामी. तेव्हा हर्षा म्हणते ओ आय एम सॉरी आंटी. त्यावर राधाबाईंनी म्हणता इट्स ऑल राईट. भैरवी तिला म्हणते आता गप्प बस, मी तुझ्यासाठी कॉपी आणते. तेव्हा राधाबाईंनी म्हणता माझ्यासाठी पण आण ग, चांगली कडक. भैरवी गेल्यावर राधाबाईंनी हर्षाच्या छोट्या कपड्यांकडे खालून वरती बघत असतात. तेव्हा हर्षाला थोडं अनकम्फर्टेबल वाटू लागतं. त्यामुळे ती तिचा टॉप खाली ओढते. पुढे राधाबाईंनी तिच्या चप्पलेकडे बघतात. तेव्हा ती विचारते आता काय. त्यावर त्या म्हणतात तुझी चप्पल. तेव्हा हर्षा उठून चप्पल काढायला बाहेर जाते. तेव्हा राधाबाईंनी म्हणतात काय पोट्यात आजकालच्या, बोलायचा ढंग नाही, वागायचा ढंग नाही. इकडे अशोक मामा ऑफिसवरून घरी येत असतात. तेव्हा ईश्वर म्हणतो काय अशोक, अरे किती वेळेस फोन केले तुला, उचल तरी फोन. त्यावर अशोक मामा त्यांचा फोन बघून म्हणतात काय ऑफिसमध्ये फोन सायलेंट करावा लागतो ना, तो तसाच राहिला. काय काम होतं. तेव्हा ईश्वर म्हणतो चल जरा तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. त्यावर अशोक मामा म्हणतात मग इथंच बोल ना. त्यावर ईश्वर म्हणतो ते इथं बोलण्यासारखं नाही आहे, तू घरी चल, मी तुला सगळं सांगतो. अरे बाबा गंभीर मॅटर आहे. इकडे भैरवी राधाबाईंनी आणि हर्षासाठी कॉफी घेऊन येते आणि हर्षाला विचारते सो व्हॉट्स द न्यूज. तेव्हा हर्षा राधाबाईंकडे बघू लागते. त्यावर राधाबाईंनी म्हणतात बाप्पा माझ्या चेहऱ्याकडं काय पाहून राहिली, सांग ना काय न्यूज येतं. तेव्हा हर्षा म्हणते ओके लिसन, आपल्या न्यू हेरिटेज साईटचं काम सुरू होतं आहे, ते सुद्धा इटलीला. त्यावर भैरवी म्हणते ओ, आत्ता मगाशी फोनवर ते लोक हेच काहीतरी म्हणत होते इटली संदर्भात. त्यावर हर्षा म्हणते येस अँड गेस व्हॉट, ऑफिसमध्ये सध्या फक्त तुझ्याच नावाचं बज आहे, मॅनेजमेंटसुद्धा तुलाच कन्सिडर करतायत, तेही प्रोजेक्ट हेड म्हणून. हे ऐकल्यावर भैरवी खुश होते आणि तिला म्हणते व्हॉट आर यू सेईंग, हे कन्फर्म आहे, आय मीन यू आर शुअर. तेव्हा हर्षा म्हणते येस ऑफकोर्स, सो आता इटलीला जायची तयारी सुरू कर आणि मी पण येणार आहे तुझ्याबरोबर. त्यावर भैरवी म्हणते आर यू सिरियस हर्षा, ओ गॉड, किती वर्षापासून मी वाट बघत होते या अपॉर्च्युनिटीची, फायनली मला जायला मिळतं आहे, कधी सुरू होतो आहे हा प्रोजेक्ट. त्यावर हर्षा म्हणते अगं मंथ एंडला. हे ऐकून भैरवीला जरा धक्का बसतो. हर्षा म्हणत असते मस्तपैकी 6 महिने इटलीला राहायचं आणि मस्त फिरायचं, आणि ऑफकोर्स आपण तिथलं ते आर्किटेक्टसुद्धा बघणार आहे, मी पण येणार आहे तुझ्यासोबत. तेव्हा भैरवी म्हणते 6 महिने. त्यावर हर्षा म्हणते येस, इजंट इट एक्साइटिंग. तेव्हा भैरवी म्हणते येस आय नो, पण 6 महिने हे सगळं प्रॉब्लेम होईल यार. त्यावर हर्षा म्हणते ओ कमॉन यार भैरवी, तू ना त्या टिपिकल मॅरिड बायकांसारखं नको बिहेव करू प्लीज. त्यावर राधाबाईंनी तिला विचारतात बाले तू लगीन झालं आहे का. त्यावर ती म्हणते व्हॉट. त्या पुन्हा विचारतात तू लग्न झालं आहे का. त्यावर ती म्हणते हो झालं आहे. त्यावर त्या म्हणतात मग प्रश्न चुकला मा, तू लग्न टिकलं आहे का. त्यावर ती विचारती व्हॉट डू मीन. त्यावर राधाबाईंनी म्हणतात नाही तेच मी विचारून राहिलो, तू अशी संसारिक बाई नाही वाटून राहिली मले. त्यावर हर्षा म्हणते तुम्हाला म्हणायचं काय. त्यावर राधाबाईंनी म्हणते मला नाही वाटत जगातला कुठलाही नवरा तुला झेलू शकेल म्हणून. त्यावर हर्षा म्हणते व्हॉट, तुम्ही मला जज करताय. त्यावर राधाबाईंनी म्हणते जज नाही हो बहीण, शिक्षिका आहे मी, तू गेली होती का कधी शाळेत. त्यावर ती म्हणते व्हॉट, माइंड युअर बिझनेस. त्यावर राधाबाईंनी म्हणतात काय करू हिचं मी, अहो माय बहीण बिझनेस बी नाही करत मी, 35 वर्ष जिल्हा परिषदमध्ये नोकरी केली आहे मी, नो बिझनेस. टीचर कशा पोट्या आहेत तुम्ही, नीरा भुकं पडेल, पण डोक्यात मात्र काहीच अक्कल नाही, नुसतं खोकं आहे खोकं. तेव्हा हर्षा चिडूनच म्हणते कॅन यू प्लीज लिव्ह अस अलोन. त्यावर भैरवी म्हणते हर्षा प्लीज चल आज जाऊयात आपण, आणि भैरवी तिथून तिला तिच्या रूममध्ये घेऊन जाते. तेव्हा राधाबाईंनी म्हणतात झिपरीची मैत्रीण झिपरी, बोलाचा ढंग नाही, वागाचा ढंग नाही, माले शिकवते. इकडे ईश्वर अशोक मामांना म्हणत असतो घोळे, काहीतरी घोळे, किशा भाऊ आणि राधाबाईंनी यांचा नक्की घोळे.
तेव्हा अशोक मामा म्हणतात, नाही नाही, तू काहीतरी नक्की चुकीची माहिती काढली आहेस. त्यावर ईश्वर म्हणतो, अरे नाही रे बाबा. त्यावर अशोक मामा म्हणतात, नाही नाही, तू उगाच माझ्या डोक्याला भुंका लावू नकोस. तेव्हा ईश्वर म्हणतो, तुला लक्षात कसं येत नाही, हे बघ, ते दोघं आहे ना फक्त दोघांची सोय बघतायत. आणि तो म्हणतो, आता मगाचच बघ, मी त्यांना म्हणालो, तुमच्या गावी माझी गाडी चालली आहे, रिकामी आहे, तर तुमची सोय होईल, तुम्ही जाता का? नाही म्हणाले. त्यावर अशोक मामा म्हणतात, अरे नसेल त्यांना ती सेफ वाटत. आणि हे बघ, उगाच कोणाबद्दल खात्री असल्याशिवाय काही पण बोलू नये. त्यावर ईश्वर म्हणतो, मी खात्री केली आहे. अशोक मामा विचारतात, कशी? त्यावर ईश्वर म्हणतो, फोन केला होता मी माझ्या नातेवाईकांना, ते सांगतात की त्या भागामध्ये तिथे कोणीच राहत नाही. हे ऐकून अशोक मामांना धक्काच बसतो आणि ते म्हणतात, काय? त्यावर ईश्वर म्हणतो, हो, म्हणजे काही वर्षापूर्वी तिथे लोक राहायचे, पण आता तिथे गेस्ट हाऊस सोडून दुसरं काहीच नाही आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे किशा पगारे आणि राधा पगारे या नावाने कोणीच तिथे त्यांना ओळखतसुद्धा नाही. तेव्हा अशोक मामा म्हणतात, नाही नाही, तुझे नातेवाईक ओळखत नसतील त्यांना. त्यावर ईश्वर म्हणतो, अरे एवढंसं गाव आहे, तिथे सगळे सगळ्यांना ओळखतात, मग यांना का ओळखणार नाही कोणी? त्यावर अशोक मामा म्हणतात, अच्छा, काहीतरी घोळ आहे, जाऊ दे, जातील ते 2 दिवसांनी परत. त्यावर ईश्वर त्यांना विचारतो, जातील ना? हे ऐकून अशोक मामा त्याच्याकडे बघू लागतात. इकडे हर्षा भैरवीला म्हणत असते, तुझ्या घरचे सगळेच ऑड आहेत, फ्रिक्स आहेत. त्यावर भैरवी म्हणते, हर्षा, आपण आता कामाचं बोलूयात का प्लीज? त्यावर हर्षा म्हणते, भैरवी, तू कामावर फोकस कर आणि तुला ही अपॉर्च्युनिटी मिळते न मागता. अगं, कंपनीच्या पैशांनी मस्त जाता येईल, तिथं तुझं चांगलं नेटवर्क होईल आणि तुझा चांगला रेझ्युमे बनेल भैरवी. त्यावर भैरवी म्हणते, आय नो, बट हर्षा, मला नाही जमणार हे सगळं आता. त्यावर हर्षा म्हणते, मॅडनेस, प्युअर मॅडनेस आहे. त्यावर भैरवी म्हणते, असं नाही हर्षा, मुलं आहे तिथे आणि अनिश आणि बाबांनाच सगळं सांभाळावं लागेल. इट्स नॉट पॉसिबल टू मी. त्यावर हर्षा म्हणते, व्हॉट्स रॉंग विथ यू भैरवी? अगं, कशी होतीस तू आणि कशी झाली आहेस? कुठं ते घर, संसार, मुलं बाळा यात अडकून पडली आहे. अगं, यातनं बाहेर पड भैरवी. त्यावर भैरवी विचारते, कसं बाहेर पडू? त्यावर हर्षा म्हणते, मी सांगते, मुलांना हॉस्टेलला टाकून दे, म्हणजे विषयच संपला. त्यावर भैरवी म्हणते, व्हॉट? त्यावर हर्षा म्हणते, हो, आणि अनिश येईलच ना तुला इटलीला भेटायला. पुढे ती म्हणते, भैरवी, इफ यू आस्क मी, ही इज नॉट दॅट ग्रेट मॅन. अगं, तुला त्याच्यापेक्षा चांगला माणूस भेटला असता. त्यावर भैरवी म्हणते, हर्षा प्लीज, यू आर गेटिंग टू पर्सनली, आणि प्लीज मला नाही जमणार इटलीला जायला. त्यावर हर्षा म्हणते, तू एकदम सगळं डिस्कार्ड नको करू, शांतपणे विचार कर, नाहीतर बघ रिग्रेट करशील पुढे. त्यांचं बोलणं राधाबाईंनी चोरून ऐकत असतात. इकडे अशोक मामा विचार करू लागतात आणि ईश्वरला म्हणतात, तुझं पटतंय मला, खरं तर किशा भाऊ बडबड करत होते तेव्हापासूनच मी विचार करत होतो, काहीतरी गडबड आहे. त्यावर ईश्वर म्हणतो, हां, म्हणजे तुलाही काहीतरी वेगळे पण जाणवलं ना? त्यावर अशोक मामा म्हणतात, हां, एकतर ते अचानक आले, वेणू गेली तेव्हा नव्हते आले, आणि अमित पल्लवी गेले तेव्हा पण नव्हते आले, आणि आता अचानक आले. आले तेव्हा म्हणाले 2 दिवस राहतो, आणि नंतर काहीतरी कारण काढून म्हणे 4 दिवस राहतो. आणि ते म्हणतात, तू काय म्हणतोयस हे लक्षात येतंय माझ्या, हे राधाकृष्ण नेमकं काय रासलीला करतायत हे नेमकं शोधायला पाहिजे. नातेवाईक असले तरी कुणीही आपला गैरफायदा घेतलेला चालणार नाही मला. याच ठिकाणी आजचा एपिसोड संपतो. आता पुढे काय होणार ते बघूया उद्याच्या एपिसोडमध्ये. धन्यवाद.